हॅलो एव्हरीवन, जर तुम्ही वेट लॉसची जर्नी स्टार्ट करण्याचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, वेट लॉसची जर्नी स्टार्ट करताना ती जेवढी नॅचरली तुम्हाला वेट लॉस करता येईल तेवढा नॅचरल गोष्टींवरती भर द्या. जसं की होम कुक फूड असेल, रेग्युलर वर्कआउट असेल, मेडिटेशन असेल, स्ट्रेस कमी घेणे असेल. आता बऱ्याच जणांना फास्ट रिझल्ट हवा असतो. नेहमी लक्षात ठेवा, फास्ट रिझल्ट इज ऑलवेज अ टेम्पररी रिझल्ट. ओके, बरेचसे लोक प्रोडक्ट खातात आणि प्रोडक्ट खाऊन महिन्याला 10 ते 15 किलो वेट लॉस करतात किंवा महिन्याला काही लोकांनी तर 20-20 किलो वेट लॉस केलेले आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही वेट लॉस जर्नी स्टार्ट करता तेव्हा तुम्ही नॅचरली वेट लॉस करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नॅचरली वेट लॉस करत असाल तर तो तुम्हाला लॉंग टर्मपर्यंत रिझल्ट देणार आहे. पण ते जर तुम्ही कोणतेही शॉर्टकट वापरले तर ते तुम्हाला अगदी शॉर्ट टर्मपर्यंत रिझल्ट देणार आहे आणि त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत. जसं की मसल लॉस होणं, हेअर लॉस होणं, परत तुमची एनर्जी टिकून न राहणं, तुम्हाला खूप जास्त लो फील होतं किंवा अंगात आळस भरतो. या सगळ्या गोष्टी यामुळे याचे खूप सारे साईड इफेक्ट होतात. किंवा व्हायटमिन डिफिशियन्सी होती जेवढं तुम्ही क्रॅश डाएट कराल किंवा फक्त प्रोडक्ट खाल त्यामुळे असे खूप सारे साईड इफेक्ट्स होतात. सो बी अवेअर आणि अशा काही प्रोडक्टपासून लांब राहा आणि जेवढं नॅचरली होईल तेवढं नॅचरली वेट लॉस करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, नॅचरली जेवढं तुम्ही वेट लॉस करणार तो तुम्हाला लॉंग टर्मपर्यंत रिझल्ट देणार आहे. हे जे प्रोडक्ट खाऊन जर तुम्ही एखादा वेट लॉस करत असाल तर तुम्ही अगदी 3 महिने 4 महिने जास्तीत जास्त तुम्ही 6 महिने करू शकता. तिथून पुढे तुम्ही परत आपल्या घरच्या खाण्यावरच येणार आहात.